ब्लॉग. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आपल्याला जायचं कॉलेजला. तर आपलं तर बनून ठेवलेलं मी आता जायचं कॉलेजला. तर मित्रांनो चाललो आता मी कॉलेजला. गाडी कधी बसून घेतली. कॉलेजला थांबलो होतो तिथं. मित्र म्हणला थोडं खायला घेतो. बरं म्हटलं थांबू. तर घ्यायला लागला मित्र. आता जायचं आपल्याला वाडा. आता जायचं आपल्याला. चाललो तर आपण आता आलो जवळ. तर बघा आपले आप्पा इथंच बसलेले असते तर रोज मध्ये. चाललोय आता आलो वर्गात. आता चाललो थोडं बाहेर. म्हणलं फिरून यावं. आता वापेत चालू प्रार्थनाला थांबलं तिथं. आता वर्गात आलो. प्रार्थना थोडा अभ्यास करतो. सर ते वरच म्हणला नाही का तुला उशीर कमी झाला. वरच पण आहे म्हणलं हप्त्यातून येत असं तसंच करू का एकदा माझं सर वरच मला हप्त्यातून एकदा यायचं काय कसं पण माहिती आहे काय म्हणत नाहीत पुन्हा होय. तू नको बाबा भानी तू दुकानात तू नको तसं नाही तर म्हणजे ना आलो मी इकडे बॅट बॉल खेळायला. बॅट घेऊन 17 भरलेत ना तो 17 तू क्विप खेळू नका बाबा तू. गहू विकू आम्ही गहू विकू. तुमचे तांदूळ काय तू 17 पैसे भरले ते भरूच मोबाईल आला असता भारी होय. असे पण आता भलं झाले लिहून भलं पण आता झालं असं वरच मग ते मित्रांनो चाललो आता जेवण करायला. चाललो तर आपण आता नीट मधूनच चाललो बघा आम्ही डायरेक्ट आता चाललो. मग हे बघा हे जाळलेलं नाही ते जळालेलं. चाललो तर आता हे बघा आपले मित्र इथं बसले होते. येऊस तर आपण डब्बा काढित आता जेवण करतो. जरा तुम्हाला थोड्या वेळाने दाखवित आता झालेलं घेतला डबा आवरून. रे बघा पुरं बसले तिकडं. तर बघ कशी बसली ते खेळ बाहेर. आपण चाललो आता वर्गात. आणि भरून घेतो आता. आपल्या पहिलं पोर वर्गात जाऊन बसले वर्गात. पोरं तर गेलं ते लॅबमध्ये. आपण थांबलो तिथं बाई. आता घेतो दफ्तर जातो लॅबमध्ये डायरेक्ट डबा घेऊ पटवून. आपण डायरेक्ट कमळ टाकलं. हे कोणाची जागा आहे. कमळाची फॅन. तर आपण चाललो हे बघा. ओपन होत आहे आपली थीम. आपला लोगो बघा कसा हे बघा आपलं बघून करणारे. सुरुवातच आपण केली याची. तर आपण थोडी एडिटिंग करीत आहोत. जमतिक नाही बघत होता आता करून. तर मित्रांनो बघा अशी केलेली मी एडिटिंग. कशी वाटली तेवढं सांगा बरं कमेंटमध्ये. तर एडिटिंग करू कंटाळा आला आपल्याला. तर मग म्हटलं थोडी टायपिंग करावं आता. तर टायपिंग करीत आहे. तर बघा तुम्ही कशी करतो. जमतिक नाही मला. कार्यक्रम साजरा होणार तुम्हाला दाखवतो. भैया खोलीत आहेत आता.
तिथं कार्यक्रम आहे तर आम्ही थांबलेलो सगळेजण आलेलो आहोत. तर बघा आता तुम्हाला दाखवतो जरा लपून लपून कार्यक्रम. सांगतो राहतात किंवा नीड करत असतो तर त्याचाच भाग किंवा त्याच्यासारखाच एक भाग म्हणून अप्रेंटिस शिकाऊ उमेदवारी किंवा त्याच्यासाठी एक BTRI सेक्शन सेपरेट आहे. तर अप्रेंटिस आपल्या ट्रेनिंगच्या भागामध्ये फार महत्त्वाचे आहे. तर त्या अप्रेंटिसच्या अनुषंगाने त्याचं काय महत्त्व आहे, त्याचं काय शिक्षण आहे, तो काय ॲक्ट आहे किंवा अप्रेंटिस कोणत्या ठिकाणी आहे. तर आपल्याकडं आपल्या संस्थेचे माननीय प्राचार्य साहेब श्री यशो बनगे साहेब यांनी काही कंपनीचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडं आमंत्रित केलेले आहे. आता मग अप्रेंटिसचं शिक्षण कसं होतं, अप्रेंटिसला आपण नोंदणी कशी करायची, काय म्हणजे तिची पद्धत काय, तिची स्टेप काय, याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याच महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी राईट वॉक फाउंडेशन आहेत. त्यांचं कामाचं जे ITI आपले विद्यार्थी यांना अप्रेंटिसशिप योजनेची माहिती देणं, अप्रेंटिस कसं जॉईन करणं, त्याचे फायदे काय, याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन. माझ्याकडे सध्या 8 जिल्हे आहेत आणि 8 जिल्ह्यामध्ये जेवढे काही BTRI आहेत त्या सर्व BTRIचं काम जे चालतं अप्रेंटिसशिपचं, त्या संदर्भात माझ्याकडे मी 2 ATS अंतर्गत NAPS आणि MAPS या स्कीम्स पाहतो. जेवढे काही इश्यूज येतात पोर्टलला तुमच्या अप्रेंटिसशिपच्या काळामध्ये ते सॉल्व्ह करण्याचं काम मी करतो. माझ्या रिजनल ऑफिसला निकम सरांच्या कॅबिन समोर. ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटिसशिपला जाताना त्यावेळेस तुम्हाला खूप अडचणी येतात, त्यावेळेस तुमचे क्लेम होत नाही, तुम्हाला सर्टिफिकेट तुमचे प्रॉब्लेम आलेले असतात आणि ज्यावेळेस सगळं होतं त्यावेळेस तुम्हाला मदतीला कोणीच नसतं मग तिथं. आता सध्या ह्याचं आपण हे सत्र कशासाठी घेतोय की आता तुम्ही ज्यावेळेस पासआउट व्हाल आणि पासआउट झाल्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये, अप्रेंटिसशिपच्या पिरियडमध्ये तुमचं सर्टिफिकेट बरोबर भेटावं तुम्हाला. आणि ITIच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे काही अप्रेंटिसशिप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा वगैरे काही नसते, फक्त रेग्युलर तिथं अटेंडन्स द्यायची असते. तर हे सगळ्या तुम्हाला गोष्टी NAPS नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम, ज्याला आपण राष्ट्रीय शिकाऊ प्रोत्साहन योजना असं म्हणतो, जे की ATS अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम याच्या अंतर्गत असते. आणि पूर्ण भारतामध्ये 1961चा कायदा आहे अप्रेंटिसशिपला. या कायद्यानुसार 1962ला अप्रेंटिसशिप लागू झाले पूर्ण भारतामध्ये आणि त्याच्यानुसार आता पण वेगवेगळ्या ठिकाणी स्टायपंड त्याच्यामध्ये रिवाईड झालेले आहेत, वेगवेगळे गॅजेट आले त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिपच्या याच्यामध्ये आणि त्याच्यानुसार पूर्ण भारतामध्ये अप्रेंटिसशिप चालू आहे. आणि तुम्हाला गव्हर्नमेंटला लागण्यासाठी MSCB असू द्या, तुमचं महामंडळ असू द्या, कुठलंही डिपार्टमेंट असू द्या, ते गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट असू द्या, सगळ्या आस्थापनेमध्ये तुम्हाला काम ज्यावेळेस तुम्ही करता अप्रेंटिसशिप करता त्यावेळेस तुम्हाला एक वर्नरोलला जाण्यासाठी, परमनंट होण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट आस्थापनेसाठी अप्रेंटिसशिपची पूर्वअट असते. ठीक आहे. आणि हे अप्रेंटिस आता इथून सुटला, ITI झाला, ट्रेड झाला म्हणजे तुम्हाला जॉब भेटणार आहे का? अजिबात भेटणार नाही. हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुम्हाला आता जे तुम्हाला हसू येत असेल पण तुम्ही त्यावेळेस ना, ज्यावेळेस तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यावेळेस रडता. ठीक आहे, हे आता लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस सर्टिफिकेट पाहिजे असतं केंद्र सरकारचं अप्रेंटिसशिपचं, आता हे तुमचं वय शिकण्याचं आहे, गेन करण्याचं आहे, गेन करतं बरोबर. आता मिळवायचं आहे, तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे पूर्ण. आता जे काही तुमचा ट्रेड आहे त्या ट्रेडनुसार तुमच्या शिक्षकांना तुम्ही जितकं जास्त तुम्हाला स्किल घेता येतील तेवढे तुम्ही ते त्यांच्याकडून घेतलं पाहिजे, तेवढंच त्या ट्रेडमध्ये परिपूर्ण झालं पाहिजे. आणि मला सांगा, ITI ट्रेड संपूर्ण तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला लगेच जॉब भेटणार आहे का? नाही. आता तुम्ही फक्त थेअरी करताय, तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज घ्यायचे. कुठं आस्थापनेमध्ये, मग ती गव्हर्नमेंट असू द्या किंवा प्रायव्हेट, तुम्ही कुठल्याही आस्थापनेला अप्रेंटिसशिप करा, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट बरोबर. तर तिथं तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटणार आहे केंद्र सरकारचं NAPS पोर्टलवरून, तर ते गव्हर्नमेंटचं भेटणार आहे. तुम्ही म्हटलं एखाद्या आस्थापनेला गेलं प्रायव्हेटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये अप्रेंटिसशिप केली म्हणजे प्रायव्हेटचं सर्टिफिकेट भेटणार आहे का? नाही. सर्टिफिकेट कोण देत आहे? NSDCच्या पोर्टलवरून स्किल इंडियाकडून आपल्याला दिलं जातं सर्टिफिकेट. ते केंद्र सरकारचं असतं. ते कुठल्याही कंपनीत किंवा कुठल्याही आस्थापनेत तुम्ही जर केलं गव्हर्नमेंट प्रायव्हेट, तर सर्टिफिकेट मात्र तुम्हाला गव्हर्नमेंटचं भेटणार आहे. त्याच्यामुळे असं वाट बघत बसायचं नाही की आपला ITI ट्रेड झाला, ITI ट्रेड झाला कीच आपण अप्रेंटिसशिपला लागलो पाहिजे, आपला वेळ वाया गेला नाही पाहिजे. आणि ITI ट्रेड कम्प्लीट झाला कीच आपण जॉईन झालं पाहिजे अप्रेंटिसशिपला बरोबर. इकडे तिकडे वेळ घालायचं नाही, गव्हर्नमेंटची वॅकन्सी व्यवस्था वाट बघायची नाही.
गव्हर्नमेंटची वेकन्सी कधी तुमचा इलेक्ट्रिशियन वायरमन ट्रेड असेल तर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला तिथं जर आरक्षण असेल भेटत असेल अप्रेंटिसशिप झाल्यानंतर, अप्रेंटिसशिप केल्यानंतर, समजा महामंडळ आहे, महामंडळामध्ये जर काही तुम्हाला जागा राहत असेल त्यांच्याकडे अप्रेंटिसशिप केल्यानंतर तर नक्की तिथं तुम्ही विचार करा. पण जर तुमचा MSCB मध्ये, आता MSCB मध्ये पण लाईटचं जे खातं आहे इलेक्ट्रिशियन वायरमन जे आहेत तर त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये पण 3 डिव्हिजन आहेत त्यांचे वेगवेगळे. तर पारेशनला, जनरेशनला याच्यामध्ये आरक्षण लावलं असतं. तुम्हाला अप्रेंटिसशिप झाल्यानंतर त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला 10% 5% जे काही आरक्षण असतं त्याच्यानुसार भरती केली जाते असते. पण जर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जर गेलं तुम्ही त्याच्यामध्ये तर तिथे तुम्हाला आरक्षण दिलं, पण अप्रेंटिसशिप होते पण आरक्षण नसतं अप्रेंटिसशिप केल्यानंतर. तर असे काही डिपार्टमेंट्स आहेत रेल्वेचे वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जिथं आरक्षण असेल गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये तर तिथं तुम्ही 100% अप्रेंटिसशिप करा. पण जर तिथं आरक्षण नाही म्हणजे आरक्षण म्हणजे काय, हे आपलं OBC SC BC हे नाही म्हणत मी. अप्रेंटिसशिप केल्यानंतर तुम्हाला 5-10% जे काही तुम्ही घेणार आहे गव्हर्नमेंट त्या कंपनीमध्ये त्याच्यासाठी म्हणतोय, त्यांचा राखीव कोटा असतो त्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप झालेल्या आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही जर अप्रेंटिसशिप असेल तर करा, नसेल तर मग गव्हर्नमेंटची वाट बघू नका. बरेच विद्यार्थी काय करतात MSCB मध्ये अप्रेंटिसशिप करतात, त्याच्यातले जनरेशन पारेशन जे आहे त्याच्यामध्ये करत नाही आणि तिसरीकडेच करतात, मग त्यांना तो राखीव कोटा मिळत नाही. बरोबर. मी त्या ठिकाणी ऐकून घेतलं तुमचं आणि सर्व स्टाफ कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून कार्यक्रम आपण संपवू. कार्यक्रम संपला असं जाहीर करू. आपला कार्यक्रम आता जायचं घरी. चाललो घरी. हा आपला घोडा चाललो तर आपण आता. ते सांगूच नका आपल्याला इकडून तर मित्रांनो चाललेलो होतो आपण आता सध्या घरी. तर मित्रांनो आलेलो घरी. तर असं पण आपला ब्लॉग संपत आहे.